मित्रांनो, आता मी तिसगाव आयल्यानगर हायवेवर उभा आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी श्री क्षेत्र मढी कानिफनाथ मंदिराकडे जाणारे जे भाविक आहेत त्यामुळे रस्त्यावर कशा प्रकारे ट्रॅफिक जाम झालेला आहे। आणि हे पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो मंदिराकडे जाणारी भव्य कमान आणि यातून आपल्याला जायचं आहे गडाकडं मढीला। निरंजन ओम नमो आदेश। बंधू भगिनींनो नमस्कार, मी आहे रावसाहेब फुंदे आणि आपण पाहतात आमचा गुरुजी व्लॉग यूट्यूब चॅनल। सकाळचे 10 वाजले आणि मी आता आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी या ठिकाणी। आणि मढी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वर्षात जो सर्वात मोठा उत्साह असतो तो रंगपंचमीचा। या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते। ती यात्रा आपल्याला आजच्या या व्लॉगच्या माध्यमातून पाहायची। तर चला आपण जाऊया यात्रेमध्ये आणि नंतर नाथाच्या समाधीचं दर्शन सुद्धा घेणार आहोत। तर माझ्या पाठीमागे पाहू शकता महाराष्ट्रामधून ज्या वेगवेगळ्या मानाच्या काठ्या या ठिकाणी आलेल्या आहेत, भक्त त्या काठ्यासमोर आनंदाने नाचताना आपल्याला दिसत असतीलच। चला अजून आपण यात्रेमध्ये जाऊ आणि या यात्रेचे जे वैशिष्ट्य आहेत ते पाहू। ओम आदेश चैतन्य कानिफनाथ महाराज की जय। या ठिकाणी आपण पाहू शकता जो रंगपंचमीचा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी नाथांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मानाच्या काठ्या त्याचप्रमाणे नाथ भक्त मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकता। आता मी मढी या ठिकाणी असलेल्या श्रीराम चौकामध्ये उभा आहे आणि आपण पाहू शकता महाराष्ट्रासह शेजारी राज्यातून जे नाथ भक्त आलेले आहेत कानिफनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी, त्यामुळं पूर्ण परिसर आपण पाहू शकता भगवामय झालेला आहे। भक्त भगव्या कपड्यासह हातात भगवे ध्वज घेऊन नाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी येत आहेत। आणि आपण पाहू शकता ज्या गावागावातून नाथांच्या काठ्या आलेल्या आहेत त्यांची मिरवणूक, या मिरवणुकीमध्ये लहान थोर वृद्ध सर्वजण नाथाचा जय जयकार करत आहेत आणि या नाथांच्या समाधी दर्शनासाठी मंदिराकडे जात आहेत। मित्रांनो, आपण आता हे कानिफनाथ महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर उभे आहोत आणि पहा या ठिकाणी मानाच्या काठ्या आणि नाथ भक्त यांच्यामध्ये असलेला उत्साह। आता मी गडावरून तुम्हाला पूर्ण यात्रेचं लोकेशन दाखवत आहे। ओम आदेश। तर मित्रांनो, सकाळी 10 वाजता मी श्री क्षेत्र मढी या ठिकाणी आलेलो होतो आणि आपण पाहू शकता किती या ठिकाणी नाथ भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। तसं प्रत्यक्ष मंदिरात जाऊन समाधीचं दर्शन झालंच नाही, पण मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली। आणि तसं तर मी वर्षातून 2-3 वेळा या स्थानावर व्हिडिओ बनवतच असतो आणि त्यावेळेस मी दर्शन घेतच असतो। आता आपण फिरत आहोत यात्रेमध्ये। तर महाराष्ट्राची जी लोककला आहे लोकनाट्य
लोकनाट्य मंडळाचे 2-3 संच मडी या ठिकाणी आपण आलेले आहेत, पाहू शकता. आणि जे ग्रामीण भागातून रसिक येतात त्यांचं मनोरंजन या लोकनाट्य तमाशा मंडळ करत असतात. तर मडी या यात्रेमध्ये आपण पाहू शकता शिवकन्या बडेनगरकर, त्याचप्रमाणे सोनाली पाटील नाशिककर तमाशा संच या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या गाड्या, त्याचप्रमाणे त्यांनी लावलेले स्टेज वगैरे आपण पाहू शकता. तसं तर तुम्हाला मी आत्ताच म्हटलंय की हे जे कार्यक्रम असतात ते रात्री 9:30 ते 10 या वेळेत असतात. आत्ता लहान मुलांसाठी जत्रेचा मनमुराद आनंद घेण्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या इथं लागलेल्या आहेत त्या खेळण्या विभागामध्ये म्हणजे जत्रेचा एक पॉइंट या माध्यमातून आपल्याला दाखवतो. आपण पाहू शकता या बाजूला बाल बच्चे यात्रेतील खरा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत आणि उजव्या बाजूला पहा माझ्या अतिशय मुलांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी व्यवस्था आहे. आपण पाहू शकता म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लहान लेकरांसाठी विशेष काही साधनं नव्हते, परंतु आता मोबाईलच्या काळामध्ये मुलं या गोष्टी विसरून गेल्यात. पण यात्रेत आल्याच्या नंतर अशा प्रकारचा आनंद मुलं घेऊ शकतात. आपण पहा या ठिकाणी किती वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या आहेत. म्हणजेच ही मडीची जी यात्रा आहे अतिशय विविध रंगी किंवा वैशिष्ट्यपूर्ण अशा आपण म्हणू शकतो. रंगपंचमीची या यात्रेमध्ये आपण फिरत आहोत. या ठिकाणी पहा वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आहेत आणि लहान थोर त्याचप्रमाणे मोठे माणसं आपल्या गरजेच्या वस्तू विकत घेताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे या बाजूला पहा आपण बालगोपाळ जे मोठ्या प्रमाणात असलेले पाळणे आहेत त्या पाळण्यामध्ये बसून आनंद घेत आहेत. मडी यात्रेतलं आणखीन एक वैशिष्ट्य या ठिकाणी असलेला गाढवांचा बाजार. जेजुरी माळेगाव याप्रमाणे मडीला गाढवांचा बाजार भरतो, परंतु आज या यंत्रयुग काळामध्ये गाढवांची उपयुक्तता संपलेली आहे आणि प्रत्येक शेतीच्या कामासाठी इतर कामासाठी यंत्राचा उपयोग केला जातो. आणि त्यामुळं या मडी यात्रेमध्ये असलेल्या गाढवाच्या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय अत्यल्प असे गाढव विक्रीसाठी आणलेले आहेत. 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी याच ठिकाणी 3000-4000 गाढव विक्रीसाठी आणले जायचे, पण आता आपण पाहू शकता अगदी मला असं वाटतं 100 ते 150 गाढव या ठिकाणी असतील.